लागली म्हणा तुमच्या भेटीची आस, वसुंधरा संवर्धन हाच घेऊन ध्यास. जय सियाराम मंडळी, मी कौपिन रमेश मोकल आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. आपण पाहतात वसुंधरा पायी दिंडी 2025 जी निघाली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेतून वसुंधरा संवर्धनाची जनजागृती करत रामानंद संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसई येथून दिनांक 4 ऑक्टोबर 2025. मंडळी, आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 5वा दिवस. मंडळी, औचित्य देखील विशेषच आहे. ते म्हणजे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा, आणि तोही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, म्हणजे दुग्ध शर्करा योगच नव्हे का. ही वसुंधरा पायी दिंडी मजल दर मजल करत श्री क्षेत्र नाणीधामकडे वाटचाल करीत आहे. तर चला तर मंडळी, पाहूया या वसुंधरा पायी दिंडीच्या आजच्या दिवसाचे पहिले सत्र. निशा सरली आणि प्रातःकाळी काकड आरतीच्या मंत्रमुग्ध सुरांनी आजच्या दिवसाची मंगलमय सुरुवात झाली. काकड आरती ही केवळ धार्मिक विधी नसून ती आत्मशांती आणि आध्यात्मिकतेचा अनुभव देणारी सुवर्ण मिलाप होता. काकड आरतीच्या मंगलमय सुरुवातीनंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन हे यजमानांच्या हस्ते रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे करण्यात आले. हे पूजन म्हणजे गुरुतत्वाचे, भक्तीचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते. अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व यात्रिकी व भाविकांच्या उपस्थितीत दुपारती संपन्न झाली. दुपारतीच्या माध्यमातून सर्व यात्रिकी आणि भाविकांनी आपल्या प्रभू जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या चरणी आपला भाव, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. चहा पाण्यानंतर सात्विक ऊर्जा घेऊन अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विविध मनमोहक व रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या सुशोभित रथामध्ये विराजित करण्यात आल्या. मारुती देवस्थान, तारा नवीन वसाहत, खारपाडा तालुका पेण, जिल्हा रायगड येथून आपली वसुंधरा पायी दिंडी आता नियोजित मार्गावर प्रस्थानासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. हाती टाळ, मृदुंग, वीणा, आबदागिरी तसेच विविध रंगाचे ध्वज ही वसुंधरा पायी दिंडी भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा पवित्र संगम घेऊन श्री क्षेत्र नाणीधामच्या पावन वाटेवर प्रस्थान करीत आहेत.
महंता तुझी योगी राया मंडळी, आजच्या यंत्रयुगात माणसाने सर्व कामांसाठी यंत्रावर अवलंबून राहण्याची सवय लावली आहे. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी झाली असून माणूस अनेक आजारांनी ग्रस्त होत आहे. पायी चालल्याने शारीरिक आरोग्य सुधारते, रक्तप्रवाह सुधारतो, पायाचे, कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात, झोप सुधारते, मानसिक आरोग्यही चांगले राहते. याच पार्श्वभूमीवर या वसुंधरा पायी दिंडीतून चालण्याचे महत्त्व, त्याचे अतुल्य संदेश हे यात्रिकी देत आहेत. जागतिक तापमान वाढ म्हणजे पृथ्वीवरील सरासरी तापमान हळूहळू वाढत जाण्याची प्रक्रिया म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग. होय मंडळी, हाच तो प्रश्न जगासमोर आवासून उभा आहे. हे प्रामुख्याने औद्योगिकीकरण, जंगलतोड, अतिरिक्त इंधन वापर यामुळे वातावरणात हरितगृह वायू वाढतात. कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड व इतर वायूंचे उत्सर्जन केले जाते. अतिरिक्त कोळसा, तेल व नैसर्गिक वायू जाळल्याने उष्णता वाढविणारे वायू तयार होतात. याचा परिणाम हवामानात तापमान वाढल्याने पाऊस, वादळे, दुष्काळ इत्यादी अनियमित होणे, उष्णतेशी संबंधित आजार वाढतात. उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढते. याच पार्श्वभूमीवर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने प्रेरित होऊन ही वसुंधरा पायी दिंडी वसुंधरा संवर्धनेची जनजागृती जनमानसांपर्यंत करत आहे व विविध संदेश देत आहे. ते म्हणजे झाडे लावा व त्याचे संवर्धन करा, प्लास्टिकचा वापर कमी करा, ऊर्जेचा योग्य वापर करा, कारण निसर्ग वाचला तरच आपण वाचू. मंडळी,
पायी प्रवास करत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे नियोजित अल्पोपहार स्थळी MNGL CNG पेट्रोल पंप जितेगाव, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे. येथील अन्नदाते कुमारी समीक्षा सुनील पाटील यांच्याद्वारे यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली. अन्नदात्यांनी हे अन्नदान करून ही सेवा पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या चरणी समर्पित केली. यासाठी अन्नदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक. झाड आणि मनुष्य यांचे नाते अतूट आहे. मनुष्याच्या आयुष्यात झाडांचे महत्त्व अपार आहे. झाडांशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. आपण झाडे लावली, त्यांची काळजी घेतली आणि निसर्गाचे रक्षण केले तर आपले भविष्य सुरक्षित राहील. झाडे म्हणजे पृथ्वीचे अलंकार आणि जीवनाचा आधारस्तंभ आहे. वृक्षारोपण हे केवळ एक सामाजिक काम नाही तर मानवतेचा धर्म आहे. म्हणून प्रत्येकाने दरवर्षी एक नवीन झाड लावून त्याचे संगोपन करावे. कारण प्रत्येक रोग म्हणजे एक नव्या आशेचा संदेश आणि नवचैतन्य घेऊन आपल्या जीवनात येते. वसुंधरा पायी दिंडीच्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत आजच्या दिवसाचे पहिले वृक्षारोपण बळवली गाव, तालुका पेण, जिल्हा रायगड या ठिकाणी मान्यवर श्री नरेंद्र ठाकूर, पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मजल दर मजल करत अतिशय उत्साहात ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे रविराज मंगल कार्यालय, माडा कॉलनी, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे. या ठिकाणी या दिंडीचे स्वागत अतिशय उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात अतिशय दिमागदार पद्धतीने करण्यात आले. सुहासनींच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण करण्यात आले.
तदनंतर नियोजित स्थळी प्रभूंच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन यजमानांच्या हस्ते रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांकडून करण्यात आले. पूजनानंतर लगेच आरती संपन्न झाली. पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांच्या स्वरूपात प्रभूंच्या निर्गुण आगमनाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. भाविकांसाठी तुपाच्या महाप्रसादाची उत्तम नियोजन व व्यवस्था करण्यात आली. या पवित्र महाप्रसादाचे अन्नदान केले आहे ते श्रीमती पुष्पा भिकाजी माडिक यांनी. अन्नदात्यांचे मनपूर्वक अभिनंदन व कौतुक. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. आजच्या दिवसाचे दुसरे वृक्षारोपण बळवली गाव, तालुका पेण, जिल्हा रायगड या ठिकाणी मान्यवर श्री चंद्रकांत गोटीराम पाटील, जिते गाव, विभाग प्रमुख शिवसेना शिंदेगड यांच्याकडून करण्यात आले. जय सियाराम. संतोष जीवन बिरवाडकर, अखिल भारतीय राष्ट्रीय आचार्य प्रमुख. सकाळी 6 वाजता चहा बिस्किट दिला जातो. तसेच सकाळी 9 वाजता धामयात्री यांना नाश्ता दिला जातो. दुपारी सकस जेवण दिलं जातं. संध्याकाळी 4 वाजता उत्कृष्ट प्रकारे नाश्ता दिला जातो आणि रात्री निवासस्थानी जेव्हा धामयात्री पोचतात त्यावेळेला त्यांना व्यवस्थित जेवण दिलं जातं. अशा प्रकारे दिवसभराचे 4 वेळा सर्व धामयात्रींना अन्नपुरवठा आपण करण्यात येतो. यामध्ये जेवण करताना स्वच्छता पाळली जाते. चपाती करताना जेवढ्या महिला आहेत त्यांचे ड्रेस वगैरे स्वच्छ असावेत. केस वगैरे बांधणं वगैरे अशी आम्ही सर्व निगा राखतो. काळजीपूर्वक सर्व सेवा केल्यानंतर कुठल्याही धामयात्रेला त्याचा त्रास होऊ नये अशा प्रकारे आम्ही दक्षता घेतो आणि महाप्रसादाची सेवा करत असतो. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय सियाराम मंडळी. प्रातःकाळापासून आतापर्यंत आपण या वसुंधरा पायी दिंडीचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. आता हे यात्रिकी दुपारचा महाप्रसाद घेऊन येथे क्षणभर विश्रांती घेणार आहेत. चला तर आपण ही विश्रांती घेऊया आणि भेटूया या वसुंधरा पायी दिंडीच्या प्रवासाच्या पुढील सत्रात. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी.